वर्ष जेलमध्ये गेले, एवढं होऊन सुद्धा सुधारले नाही. अगदी मोकळ्या ढक्याप्रमाणे भ्रष्टाचार त्यांनी सुरूच ठेवला. आज आपल्या मागच्या बाजूला जे चव्हाण नाट्यगृह आहे त्या ठिकाणी 9.5 करोड रुपये खर्च करून त्याची कशी अवस्था करून ठेवलेली आहे. 9.5 करोड रुपये खर्च करून आज त्याची अवस्था इतकी भयानक केलेली आहे की त्याचा 1 रुपयाचा सुद्धा उत्पन्न आज नगरपालिकेला मिळत नाही. आणि अंबरनाथकरांची फसवणूक केलेली आहे. अंबरनाथकरांच्या जे काय कचरा निर्मूलनाचं टेंडर आहे त्या टेंडरमध्ये स्पष्ट अशी नोंद आहे की घरोघर जाऊन कचरा उचलायचा आहे. आणि त्याच्यासाठी मी ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो 3-3 हजार रुपयाची मागणी केली जाते. इतका भयानक भ्रष्टाचार आज अंबरनाथकरांच्या सगळ्या नागरिकांचे खिसे यांनी कापलेले आहेत. तर ह्या पाकीटमारांना आपल्याला हाकलायचे आणि हीच आपल्याला संधी आहे.